रसिका श्रोतेहो नमस्कार. कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा रामौशी. श्रोतेहो, अण्णाभाऊ साठे लिखित ही कथा आपण ऐकत आहात आज कृष्णासह आपल्याच कथालय या यूट्यूब चॅनलवरती. अशाच नवनवीन कथांसाठी कथालय या आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि या कथेला शेअर अवश्य करा. सादर करीत आहोत मराठी कथा रामौशी. उशेला वाट दाखवण्यासाठी दक्षिणेने शुक्राची मशाल पेटवली. अंतरंगी ढगांच्या पायघड्या तुडवीत प्रकाश पावले उचलू लागला. एकदम जागे झालेले वारे रात्रीच्या पापुद्र्यात धडपडले. सूर्योदयाची चाहूल लागल्यामुळे खुराड्यामध्ये कोंबड्यांनी गजर आरंभिला. दावणीला गुरे उठून उभी राहिली. घराघरामध्ये जाती फिरू लागली. रात्र खरंगळू लागली. यदू रामौशी अंगणामध्ये आला. त्याने घोंगडे कुऱ्हाड सावरून एकदा वळून पाहिले. चौकटीमध्ये चिमा आणि खंडू उभी होती. त्यांना पाहून यदू गंभीरपणे म्हणाला, खंडा, रखवालदारीची काठी आजचा दिवसान आजची रात सांभाळायची. उद्या सांजच्या पारी मी हातात ठेवल्यावानी हाय बघ. तुम्ही जावा बिनखोरी, चिमा म्हणाली. मात्र उद्या या घरच्या वडीनं म्हणजे झालं. चिमाच्या या शब्दांनी यदूच्या काळजामध्ये उभारा आणला. डोकरीवरचे ओझे खांद्यावर आल्यासारखे वाटून त्याच्या पायांना गती मिळाली. खंडू, सांभाळा, असं म्हणत त्याने भारावलेल्या अंतकरणाने आपल्या बायकोचा, चिमाचा आणि एकुलता एक मुलगा खंडूचा निरोप घेतला. आज 2 वर्षामध्ये तो गाव सोडून कुठेही गेला नव्हता. जवळचाच एक नातलग मरण पावला म्हणून त्याच्या दिवसाला त्याला जाणं भाग पडत होतं. फक्त 2 दिवसांसाठी आज त्यानं घर सोडलं. परंतु त्याचा जीव चिमा आणि खंडू यांच्यावर गिरठ्या घालीत होता, घुटमळत होता. एका रात्रीमध्ये भयंकर अशी काही उलथापालथ होईल असा भास त्याच्या मनाला भेडसावीत होता आणि तो निरनिराळ्या विचारांच्या तंद्रीमध्ये पहाटेचा अंधार टिपलीत भन्नाट चालत होता. चालता चालता तो न कळत गाडी मार्गाच्या चाकोरीत शिरला आणि त्याच्या पायांनी चाकोरीतला थंड फोपाटा उधाळला जाऊ लागला. त्याच्याबरोबर ज्या जीवनाच्या चाकोरीतून यदूच्या मनाने 40 वर्ष वाटचाल केली, त्या चाकोरीतील आठवणींचा फोपाटा त्याचे मन उधळू लागले. निरनिराळी ओबडधोबड चित्र काढून तो यदूच्या डोळ्यापुढे धरू लागला आणि मग हेकटपणे ती टराटर फाडूही लागला. मालदण गावच्या सर्व माणसामध्ये यदू रामौशी काकणभर उंचच होता. त्याच्या धिप्पाड देहामध्ये हत्तीचे बळ आणि सिंहाची चपलता यांचा संगम झाला होता. तो आपली सनदशीर रखवालीची काठी हातामध्ये घेऊन आणि डोळ्यांच्या वाती करून मलदणच्या शिवारची राखण करीत होता. गावाच्या मध्यभागी असलेल्या चव्हाण आणि डोंगरे यांच्या चिरेबंदी वाडेवर तशीच रानातल्या खोपटावर त्याची नजर सारखीच होती. तो रात्रंदिवस गाव आणि शिवार यावरती घारीप्रमाणे तळपत होता आणि मालदणच्या शिवारामध्ये शिरण्यासाठी टपलेल्या चोरांच्या नजरेपुढे त्याची ती भयंकर कुऱ्हाड तळपत होती. आजूबाजूचे सर्व सराई चोर यदूला वरमूनच होते, परंतु यदू कोणालाही वरमून नव्हता. तो एखाद्या टग्याला दरडावून सांगे, ये बुरटिया, तू माझ्या मोर मुंगी हायस, मुंगी, आणि मुंगी मुताच्या पोरात गाठांगाळ्या खाती. उद्या येणारं मरान आज येऊ दे, माझी तयारी आहे त्याला. कधी तो आपल्या 17 वर्षाच्या खंडूकडं पाहून समाधानाचा सुस्कारा टाकी आणि मनाला हळूच सांगे, आपला खंडू आता मोठा झाला, आणखीन मोठं होणार. मग आपण त्याचं लग्न करणार. मग त्याची नवरी येणार. ते प्रथम आपल्या पाया पडणार. मग आपण तिला आशीर्वाद देणार. मग आणि थोड्या दिवसात आपल्या घरामध्ये एक बाळ येणार. आपण त्यावेळी म्हातारी होऊन बसू. त्या टायमाला खंडू करता होऊन आपली रखवालदारीची काठी घेऊन गावाची राखण करीन. आपल्या उरावरचं वजं कायमचं दूर होईल. या विचारांनी त्याच्या देहामध्ये नवा जोम संचारत होता. त्याला गगन गिड्डे वाटे. मग ते भावी सुखांचे स्वप्न पाहून त्याचे मन
गोगलगाईप्रमाणे सहनशीलतेच्या आणि श्रद्धेच्या कवचामध्ये अधिकाधिक शिरत होते. सारा गाव त्याची नम्रता आणि कर्तबगारी यावरती संतुष्ट होता आणि यदू स्वतःवर संतुष्ट होता. परंतु एखाद्या गोड झोपेमध्ये असलेल्या माणसाच्या घराला एकाएकी अग्नी लागावा आणि तो माणूस भांबावून जावा तशी स्थिती यदूची झाली. परिस्थितीच्या प्रखर ज्वाला त्याच्या संसाराला वेटोळे घालू लागल्या. ती भयंकर परिस्थिती एके दिवशी जन्माला आली आणि यदूसह सारा गाव हवालदिल झाला. त्या दिवशी चावडीवरती गाव जमला. सर्व लहान थोर जमून गावच्या जत्रेचा विचार करू लागले. परंतु जत्रे दिवशी चव्हाणांची पालखी पुढे असणार की डोंगऱ्यांची पालखी प्रथम मान घेणार या मुद्द्यावरती वाद वाढू लागला. शब्दांचे रण माजले आणि शेवटी चव्हाण आणि डोंगरे या दोन आळ्यांमध्ये कायमचा बेबनाव आला. गावाची जत्रा त्या वादामध्ये बंद पडली. या जत्रेसाठी निर्माण झालेले वैर धुमसू लागले. तात्याबा डोंगरे आणि आनंदराव चव्हाण हे दोन मातब्बरे एकमेकाला पाण्यात पाहू लागले. ईर्षेला चेव आला. डोंगऱ्याच्या आईला तात्या डोंगरा गरजतात सर्व डोंगऱ्यांची काळजळ डोंगरा एवढी होऊ लागली आणि आनंदरावाने डिरकी ठोकताच सर्व चव्हाणांना चेव येऊन ते कुऱ्हाडीमध्ये दांडे ठोकू लागले. तात्या डोंगरे आणि आनंदराव चव्हाण परस्परांची धुळधाण करण्यासाठी उतावीळ झाले. आपल्या वैराची अधिकात अधिक नुकसानी कशी होईल याचाच ते विचार करू लागले. त्या दोघांनी दूर दूरच्या सराईत गुन्हेगारांना हाती धरले आणि त्यांच्या त्या दोन भव्य वाड्यामध्ये गुन्हेगारांनी आपल्या छावण्या ठोकल्या. गावावरती अनर्थाचे कडे कोसळू लागले. दोन रेड्यांच्या टकरीमध्ये झुडुपाचा बुकणा व्हावा तशी स्थिती गावाची झाली. उभा गाव गांगरला आणि यदू रखवालदाराची भंबेरी उडू लागली. कारण कुंपणच शेत खाऊ लागलं. कधी कुणाचा मुर्दा पडल याचा नियम राहिला नाही. डोंगऱ्याची चोरी होताच तिचा माग चव्हाणाच्या वाड्याकडे जाऊ लागला आणि चव्हाणाच्या चोरीचा माग डोंगराच्या वाड्यामध्ये शिरू लागला आणि त्या दोन मातब्बरांना चोर ठरविणं यदूला कठीण होऊन बसलं. त्याचा जीव आडकीत त्यात सापडला. एके दिवशी डोंगऱ्याच्या साथीदारांनी चव्हाणाचा झुंजीचा बैल चोरून नेला. सर्व चव्हाण खवळून उठले. आनंदरावांनी यदूला बोलावून दम भरला. "त्यो बैल नव, चोरांनी माझं नाक नेलं या. त्याचा तपास लागलाच पाहिजे, नाहीतर मी तुलाच दावणीला बांधीन बघ." चव्हाणाची मगरूर भाषा ऐकून यदू चिडला, चरफडला. पण आपण सनदशी रखवालदार आहोत त्याची जाणीव होऊन तो पुन्हा चिघळला. त्यानं आपलं कसं पणाला लावलं, माग काढला आणि चव्हाणाकडचे 500 रुपये नेऊन त्या चोरांना दिले आणि चव्हाणाचा बैल परत आणून आपली मान वाचवली. पण दुसऱ्या दिवशी डोंगऱ्याच्या 4 विहिरी ढासळल्या होत्या. त्याची परतफेड म्हणून तिसऱ्या दिवशी चव्हाणाचा उसाचा पट धडधडून पेटला आणि चौथ्या दिवशी डोंगऱ्याच्या गंजीखान्याला आग लागून सारा शिवार थरारला. यदू रामोशी भयभीत झाला. सूड नंगा झाला. उचापती कुरापती जुन्या झाल्या. जिव्हा जबरीची भाषा बोलू लागल्या. कपटी माणसांना कपटाचा कंटाळ येऊन त्यांनी रक्तांच्या शिंपणी खेळण्याची तयारी केली आणि अशा या आणीबाणीच्या वेळी यदू आपली रखवालदारीची काठी खंडूच्या हवाले करून जुन्या पण ताज्या आठवणी फेसाठी ओढीत पाहुण्याच्या गावाकडे निघाला होता. पण त्याचा जीव आणि काय झालं? घोगऱ्या आवाजामध्ये तात्या डोंगरा गुरकला. रात्र थरारली. सोप्यामध्ये जखमी डोंगरे वळवळले. त्यांच्या अंगावरचे रक्ताचे डाग आणि जखमा कंदिलाच्या मंद प्रकाशामध्ये चमकल्या. त्यांच्या दुखावलेल्या सापासारख्या नजरा अंगणामध्ये बसलेल्या खंडूवर स्थिरावल्या. आपापले वेदनाने विद्रूप झालेले चेहरे टवकारून सर्व डोंगरे ऐकू लागले आणि उघडा बोडका अंगणामध्ये बसलेला खंडू भेदरला. त्याने आपले गुडघे पोटाशी अधिकच घट्ट धरले. त्याने आपली बालिश दृष्टी खाली जमिनीवर खेळवली आणि लुकलुकणारे काळीच गुडघ्याबरोबर दाबीत तो बोलू लागला. "मी जेव्हा चव्हाणाच्या इनामात आलो ना, तेव्हा सकुदा डोंगरा, नाना डोंगरा, हरिबा डोंगरा आणि लई माणसं चव्हाणाचा कडबा आपल्या गाडीत भरीत होती. त्या समद्याची तोंड मला दिसत नव्हती. तेव्हा कडूसं पडत होतं. डोंगऱ्याची माणसं चव्हाणाच्या गड्यासनी मारित होती आणि चव्हाणाचं गडी बोंबलत होतं. एवढ्यामध्ये चव्हाण काट्या कुऱ्हाड घेऊन धावत आले
आणि हानहानीला झोपी झाली. लय उशीर का लागत होऊन मग डोंगऱ्यांनी गाडीन बैल तिथंच टाकून पळ काढला. मग पाटील कुरकर्णी येऊन त्यांनी पंचनामा केला. खंडू गप्प झाला आणि तात्या खेकसला. मग मोर काय झालं? मोर, खंडू आठवण करून म्हणाला. मोर साक्षीदार म्हणून पाटलानं माझं अंग घेऊन मला सांगितलं जा म्हणून. मग मी घराला गेलो आणि निजलो होतो, पण हरिबा डोंगरानं मला ओढून हाता आणलं आवडच. खंडूने एक दीर्घ सुस्कारा टाकून सर्व डोंगऱ्यांकडे पाहिलं. एवढ्यात खंडूला आणून पुन्हा चिमाला आणायला गेलेला हरिबा डोंगरा येऊन म्हणाला, इच्याबना म्हातारीनं दडी मारली की कुठं? बर, उद्या फौजदारा मोर तो काय बोलणार? तात्या डोंगरा शांतपणे म्हणाला आणि खंडूने केविलवाना चेहरा करून विचारलं, काय बोलू? तू बोलशील तसं होणार राहिले का? एका भिंतीला पाठ टेकून बसलेला डोंगरा ओरडला आणि लगेच दुसरा खेकसला. तुझ्या बोलण्यावर आमचा कडेलोट होणार आहे. मग सारा सोपाच ओरडू लागला, आमच्या हातात बेड्या पाडणार. तुझ्या साक्षीवर डोंगऱ्याची दाबण लागणार. डोंगऱ्याची बायका पोरं वाऱ्याला लागणार. ऐका. त्या सर्व गोंगाटावर मात करणाऱ्या आवाजात तात्या डोंगर म्हणाला, म्हणून म्हणतो उद्या फौजदारा मोर तो उलटून पाडायचं आणि मला का ठाव म्हणून कानावर हात ठेवायचा. पर तसं कसं? मी रखवालदार हाय नव. खंडू मंद आवाजामध्ये उद्गारला. त्याबरोबर तात्या डोंगराच्या अंगाचा भडका झाला. अपमानाने त्याच्या मस्तकामध्ये शिसे ओतले. त्याने कोपऱ्यातली काठी घेऊन ताडकन अंगणामध्ये उडी घेतली. त्याच्या डोळ्यामध्ये जाळ झाला. त्याने काठी उगारून शिवी हसली, का भाटव्या? आणि तात्या डोंगराने डोळे झाकून खंडूच्या डोक्यामध्ये काठी घातली. सुतकीच्या घाबाखाली दगड फुटावा तसा खंडूच्या डोक्याचा तडा गेला. त्याच्या गुडघ्याची मिठी खट्टकन सुटून तो कलंडला. रक्ताच्या चिळकांडीने सोप्याची भिंती चितरली. एका क्षणामध्ये यदू रखवालदाराचा हातातोंडाला आलेला घास मातीत मिसळला आणि सोप्यातले सर्व डोंगरी भयानक आवाजामध्ये ओरडले, खून खून. या भयंकर उद्गाराने तात्या डोंगराचा पारा एकदम उतरला आणि पिंजऱ्यामध्ये सापडलेल्या उंदराप्रमाणे तो चोहीकडे पाहू लागला. तोच पोलीस पाटलाला घेऊन चिमा वाड्यामध्ये आली. ती रक्ताच्या अंथरुणावर निपचित पडलेल्या खंडूकडे पाहून गतप्राण झाली. तिने हंबरडा फोडून खंडूच्या अंगावरती अंग टाकलं. तिने खंडूला हाक मारली, पण फक्त एकच. पुन्हा ती बोलली नाही. आईच्या मायेचा सागर इतका उसळला की शेवटी तो चिमालाही पोटामध्ये घेऊन शांत झाला आणि पोलीस पाटील अंगणामध्ये उभा राहून म्हणाला, डोंगऱ्या, तो खून केलास. सर्व डोंगरे भेदरून धडपडून उठले आणि शिकाऱ्यानं माऱ्याची जागा रोखून उभे राहताच श्वापदांची गाळण उडावी तशी त्यांची गाळण उडून सर्व डोंगरे दिसेल त्या वाटेने पळून गेले. पाटील कंदील घेऊन चिमाच्या जवळ जाऊन पुन्हा पुटपुटला, एक नभ, दोन खून, दोन. पुन्हा लोक जमले. पंचनामा झाला. सरकारी नियमांचे चक्र नियमाने फिरले. सकाळी फौजदार आला. 2 प्रेते तालुक्याला रवाना झाली आहे आणि तात्या महादेव डोंगरा फरारी म्हणून जाहीर झाला. आणि 3ऱ्याच दिवशी जेव्हा यदू आला तेव्हा त्याच्यावरती अनंत दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्याने त्याचे भावी सुखाचे स्वप्न चिरडून टाकले. आशेचे सारेचे सारे तंतू तटातट तुटले. तो आपला उद्ध्वस्त संसार पाहून त्याचे काळीज बधीर झाले. हयातभर जतन केलेल्या सहनशीलतेचे कवच तडकले. अन्यायाच्या लोंढ्याने नम्रतेचे ढेकूळ विरघळले. त्याच्या हृदयामध्ये निर्दयतेचा वारा शिरून तो निर्भय झाला. आपली ती प्रचंड कुऱ्हाड खांद्यावरती घेऊन तो चावडीपुढे येऊन ओरडला, पाटील, चिमा आणि खंडू कुठं आहे? पाटील डोळ्यामध्ये गर्दी करणारे आसू पुसून पुढे आला. लोकांनी यदुभोवती गर्दी केली. स्त्रिया डोळे टिपू लागल्या. म्हाताऱ्यांचे कंठ गहिवरले. यदूचे सांत्वन करण्यासाठी त्या सर्वांची मने चरफडू लागली. पाटील शांतपणे म्हणाले, त्यांचा डोंगऱ्यानं खून केला. का केला?
यदू घनगंभीर स्वरामध्ये म्हणाला, म्या काळीज हातावर घेऊन तुमच्या कसपाटाची राखण केली, तर माझं काळीजच कापलं ते का? नका नका, तसं म्हणू नका. दुःख बघून टाक द्या. अर्जुना मोहिता दिलगिरीच्या स्वरामध्ये म्हणाला, गवासंग किडबी रगडू नका. परटाने सल्ला दिला. साप म्हणून भुई थोपटू नका. मुळकीन उद्गारली. मग मी आता काय करू? यदूने सर्वांनाच प्रश्न केला आणि पाटील त्याच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणाला, धीर धर. गोरगरिबाची कत्तल करून तुझी माणसं येणार नाही ती, आणि खेकट सरत नाही. आता कजा सरकारात गेलाय. सरकार काय करतया त्याची वाट बघू. पुन्हा यदूचा विश्वास माणसांच्या शब्दावर बसला. सरकार काय करतं ते पाहण्यासाठी तो शांत झाला. त्या दिवसापासून त्यानं अन्न पाणी घर सर्व काही सोडलं आणि तासनतास चावडीमध्ये बसू लागला. सरकार कधी येते, कधी डोंगराला अटक होते, केव्हा त्याचा खटला उभा राहतो, केव्हा त्याला फाशी होते ती वाट पाहू लागला. परंतु त्याच्या मनाप्रमाणे काहीच होत नव्हते. घटका दिवसांना आकार देत होत्या, दिवस आठवड्यांना घडीत होते आणि आठवडे महिन्यांना जन्म देत होते. तब्बल 6 महिने झाले. फौजदार आला नाही, डोंगरा पकडला गेला नाही, खटला नाही नि फाशीही नाही. उलट यदूची आतुरता वाढली, दाढी वाढली, त्याच्या अंगातले कपडे कुजून गळू लागले. तो भ्रमिष्ठासारखा बडबडू लागला. मी माझ्या खंडूचं लगीन करणार होतो, माझी जीवा वरमाई होणार होती. पुन्हा थोड्या वेळानं भानावर येऊन तू पाटलाला विचारित होता, पाटील सरकार काय करीन हो? सरकार काही करीत नव्हतं. यदू चावडीतून हलत नव्हता. सुरवंटाची फुलपाखरं होत होती, पण सुरवंटापेक्षाही विद्रूप होत होता. एके दिवशी कोणीतरी यदूला सांगितले की तात्या डोंगऱ्याचे बडे बडे पाहुणे सरकारात वजन हाणून रदबदल्या करून पैसा भरून तात्याला मोकळा करणार आहेत. शिवाय तात्यानं खून केला याचा काहीच पुरावा नाही आणि कोणीही साक्षी नाही. ते गुणगुण ऐकून यदू अस्वस्थ झाला, हैराण झाला. तात्या डोंगरा मोकळा होणार ही कल्पनाच त्याला असह्य झाली. तो चावडीच्या ओट्यावरती पडून रात्रभर बडबडू लागला. खरंच मी गरीब आहे, माणसातनं उठतोय आम्ही, आणि डोंगरा गबर हाय. तो कोर्टा पातूर पैसा कुरीनं पेरील, माझ्याजवळ पैसा कुठं हाय? माझी 2 माणसं डोंगऱ्यानं मारली, पण पुरावा कुठं हाय? माझ्या बाजूने साक्षी तरी कोण देणार? शेवटी डोंगरात सुटणार. शेवटी डोंगरात सुटणार हे विचार त्याच्या काळजामध्ये भाला शिरल्याप्रमाणे शिरले आणि त्या विचारांच्या कळांनी तो वेडापिसा झाला. त्याने स्वतःच्या थुबाडीमध्ये फडाफडा मारून घेतलं. डोंगरात सुटणार म्हणजे आपला भयंकर पराजय होणार असं वाटून तो खबळला. ताडकन उसळून अंगणामध्ये आला. हातातील कुऱ्हाडीचा दांडा त्याने चावडीच्या पायरीवरती ठोकला आणि आकाशामध्ये रोखून पाहिलं. रात्रीचा अंदाज घेतला. जणू त्या काळोखामध्ये तात्या डोंगरा कुठं दडला आहे याचा त्याने सासूदच घेतला. आणि मग खंबीर पावलं टाकीत तो वाघदाऱ्याच्या रोखानं निघून गेला. न्यायमंदिरामध्ये होणारा पराजय टाळून सह्याद्रीच्या कुशीत विजय मिळवण्यासाठी तो कुणालाही न विचारता निघून गेला. यदू रामोशी देशोधडी लागला. सकाळी उभा गाव हळहळला, परंतु पुन्हा रात्र आणि दिवस यांची रेटारेटी सुरू झाली. नियमाच्या खुंट्याला जखडलेले जग नियमाने गिरक्या घेऊ लागले आणि जीवनाचे जू मानेवरती घेऊन गावाचा गावगाडा रोजच्या चाकोरीतून धडपडत तडफडत निघाला आणि त्याच्या चाकाखाली यदूची आठवण खडा दबल्याप्रमाणे दबली. परंतु एकाच सकाळी त्या गावगाड्याला एकाएकी आचका बसला. सर्वत्र वावरणारी माणसं जिथल्या तिथे स्थिर उभी राहिली. पानवट्याला बाया उभ्या राहिला. पूजा सोडून गुरव थड्यावरती चढला. पाटलांचे चतकोर शाळेमध्ये टाकून पोरं अंगणात आली. त्यांच्यासाठी हाडकुळा रंगपंत मास्तरही दारामध्ये आला. खांद्यावरती उपरणं घेऊन कपाळावरचे पागोटे किंचित मागे सारून पोलीस पाटील जोत्यावर उभा राहिला आणि जो तो आपापल्या कपाळावर हाताची सावली करून वाघदाऱ्याच्या निळ्या आकाशामध्ये निरकून पाहू लागला. आणि त्यांच्या त्या हजारो नजरांपुढं गिधाडांनी तारा धरला.
ते सर्व मंद गतीनं फेर धरून वाघदऱ्यावर उतरत होते. पोलीस पाटलाला आश्चर्य वाटलं. त्यानं 2 माणसं वाघदऱ्यामध्ये दामटली आणि ती 2 माणसं भयंकर खबर घेऊन आली की वाघदऱ्यामध्ये तात्या डोंगऱ्या मरून पडलाय. त्या बातमीनं गाव थरारला आणि डोंगराच्या आळीवरती कडा कोसळला. तात्या डोंगराच्या वाड्यामध्ये हलकल्लोळ उसळला. मग त्या सर्व डोंगऱ्यांची धावपळ सुरू झाली. कुणी जाऊन त्याच्या मड्यापुढं घोंगडं झाकलं, कुणी तालुक्याला पळाला, कुणी DSPला तार केली. सर्व पाहुण्यांना खबर देण्यासाठी महार तकाटले गेले आणि पुन्हा उलट धावपळ सुरू झाली. बडे बडे पाहुणे घोडी उडवीत आले. 25 पोलिसांचे लटांबर घेऊन फौजदार दाखल झाला. धुळीचे लोट उडवीत DSPची मोटार गावामध्ये शिरली. आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी प्रेताचा पंचनामा केला. प्रेताच्या अंगावरचे 52 वार सरकारी कागदामध्ये नमूद झाले. प्रेताच्या शेजारी पडलेले यदू रामोशाचे पागोटे जप्त झाले आणि तात्या महादेव डोंगरे याचा यदू गबाजी रामोश याने खून केला असे जाहीर झाले. हा माणूस खून करणारा सापडला पाहिजे. DSP त्या प्रेताकडे बोट करून ठिसकरला आणि न्यायाच्या रक्षक रायफली गरजण्यासाठी सज्ज झाल्या. संगीनी जिभा चाटू लागल्या. कायदे काटे शोधणे लागले. परंतु त्या सर्व उपद्व्यापाची यदूला यत्किंचितही जाणीव नव्हती. तो त्या घनदाट गिरिकंदामध्ये भ्रमिष्ट होऊन निर्भयपणे भटकत होता. चिमा आणि खंडू यांना हाका मारित होता आणि त्या सह्याद्रीला गदागदा हलवीत होता. तो कित्येक दिवस भटकत राहिला आणि एके दिवशी तो सनदशीर रखवालदार त्या सह्याद्रीच्या कुशीत कायमचा झोपी गेला. आणि श्रोतो, याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित रामोश ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. आपल्यासाठी ही कथा वाचन केली RJ कृष्णा. आपल्याला ही कथा कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो, अशाच नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन कथेसह आपल्याच कथालय या YouTube चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.